मंडळी खालनं जेवढा दिसतो ना त्यापेक्षा लय टफ असतोय बघा. तर मित्रांनो जवळपास 30 ते 35 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला अशा पद्धतीनं गड बघायला मिळतो. म्हणजे आपण जवळपास इथं आता 80 ते 90% गड पार केला आहे आणि दक्षिण बुरुजापाशी अशी एक गुहा बघायला मिळते. तुम्ही ही गुहा बघितली का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. दक्षिण बुरुजावर पोहोचल्यानंतर तुम्हाला काहीसा असा भाग बघायला मिळतो आणि हे वाचूनच समजलं की दक्षिण बुरुज हाच आहे बघा. तर मंडळी आता जी गुहा मी तुम्हाला दाखवली ती अशी गुहा होती. इथं चोर गुहा बघायला मिळते. वरून जायचं म्हटलं तर ती तुम्हाला सापडणार नाही, पण खालून ती अशाच पद्धतीने सुरू होते बघा. मंडळी गडावर आपल्याला असा काहीसा भाग बघायला मिळतोय. तिकडे एक बुरुज आहे बघा. तर मंडळी मागच्या वेळी पण आपण एका ठिकाणी गेलो होतो, तिथे एक वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळालेलं आणि तसंच काहीसं आपल्याला इथं बघायला मिळतं बघा. त्याला काटेच आहे ते सगळीकडे. हे कोणतं रूप आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. वसंतगडाला अशा प्रकारे दगडी तटबंदी बघायला मिळते आणि ही तटबंदी चारही बाजूला आहे. गडावर आपल्याला जवळपास 4 ते 5 बुरुज बघायला मिळणार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे बुरुज या गडावर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर अशा पद्धतीने एक पाण्याचा तलाव पण इथं तयार झाला आहे आणि या तलावात आपल्याला ऋतूनुसार कमळ फुललेले बघायला मिळतील. मंडळी या सगळ्या पठारावरचं पाणी किंवा डोंगरावरचं पाणी एकत्रित होऊन खाली जाण्यासाठी अशा पद्धतीने एक चोळ बनवून दिल्या बघा. अशा बऱ्याच चोळा आहेत ना या वसंतगडावर तुम्हाला बघायला मिळते त्या, आणि ही अशी यंत्रणा त्या काळी बनवली गेलेली बघा. आणि इथून बहुतेक ही कृष्णा किंवा कोयना नदी असावी, अशी येऊन अशी गेली आहे बघा. तिकडे गेल्या. म्हणजे कराड ह्या ठिकाणी आहे. इकडं ही कुठली आहे काय माहीत, कसा वळसा घातला, असाच गेल्या, अशीच गेल्या. तर चला हा पुढचा बुरुज पाहून घेऊ आणि तिथे तुम्हाला काय काय जाणून घ्यायला मिळतंय ते बघू. तर बघा मंडळी आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात आलो आहे आणि ही तटबंदी जी आहे ती काय संपत नाही. म्हणजे पूर्ण गड आपण फिरलाय गोल आणि अजून तटबंदी ही शिल्लक आहे अशी. मित्रांनो वसंतगड आधी आदिलशाहीच्या ताब्यात होता बघा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1655 ते 1657च्या आसपास हा गड आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील केला बघा. वसंतगड हा किल्ला स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य विस्तारासाठी आणि लष्करी चौक्या उभारण्यासाठी अतिशय योग्य असा गड होता. आणि या गडावरून कराडचं क्षेत्र म्हणा किंवा पाटण क्षेत्र हे बऱ्यापैकी लक्ष केंद्रित करता येतं आणि त्यावेळी पण असाच काहीसा विचार झाला असावा. वसंतगड हा आकारमानाने भव्यतेने मोठा नसला तरी पण स्वराज्य संरक्षण साखळीतला एक महत्त्वाचा असा एक गड होता बघा. तर या गडावर तुम्ही नक्कीच यायला पाहिजे असं मला वाटतं या.